कधी तुम्ही विचार केलाय का, की सुपर हिरो केवळ पुरुषच असतात? पण जर एक स्त्री जिच्याकडे अमाप शक्ती असतील, तीच जर या लढाईत उतरली तर? ही आहे चंद्राची कथा. एक साधी दिसणारी मुलगी, पण तिच्या अस्तित्वामागे दडलेलं आहे असं रहस्य, जे तिला बनवतं वेगळी, धोकादायक आणि तरीही रक्षण करणारी. हा प्रवास आहे नायिकेचा. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत लोका चॅप्टर 1 चंद्रा या साऊथच्या चित्रपटाला. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते एका वॉर झोनमधून, जिथे आपल्याला एक खुफिया ठिकाण दाखवलं जातं, जे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं. चारही बाजूने फक्त गोळीबार सुरू असतो आणि तिथेच आपल्याला चंद्रा नावाची मुलगी दिसते, जी तिथे अडकलेली असते. ती खूप घाबरलेली असते आणि लगेचच प्रकाश नावाच्या व्यक्तीला कॉल करते. प्रकाश कॉल उचलतो आणि चंद्राला फक्त एकच विचारतो, "ते पॅकेट तुला मिळालं का?" यावर चंद्रा होकार देते. त्यावर प्रकाश म्हणतो की तो पॅकेट खूप महत्त्वाचा आहे. त्याची नीट काळजी घे. प्रकाश तिला हेही सांगतो की इस्तारचे लोक तिच्याकडे पोहोचत असतीलच आणि तुला तिकडून सुरक्षित बाहेर पडावं लागेल. तेव्हाच चंद्राच्या समोर एक चायनीज मुलगी उभी राहते, जी तिच्या बॉसशी बोलत असते आणि सांगत असते की ती मुलगी म्हणजे चंद्रा आता त्यांच्या हाती लागली आहे. ते तिच्यावर हल्ला करणार असतानाच चंद्रा एक संधी साधून तिकडून पळून निघते. प्रकाशने चंद्राला स्वतःकडे बोलावलं होतं, कारण तिच्या मागे काही वाईट शक्ती लागल्या होत्या, ज्या तिला शोधून मारू इच्छित होत्या. त्यामुळे प्रकाशने तिला बेंगळूरला बोलावलं, जेणेकरून ती तिथे सुरक्षित राहील. तिच्यासाठी एक सेफ हाऊस देखील तयार करण्यात आलं होतं. त्यांच्या बोलण्यातून हे समजतं की चंद्रा एका ठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणूनच रात्रीच ते एका खुफिया ठिकाणी जातात, जिथे तिची नवीन ओळख तयार करण्यात येते. तिच्यासाठी नवीन ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट बनवले जातात. प्रकाशची एक संपूर्ण टीम असते, परंतु त्यांचा बॉस कोण आहे हे अजून उघड केलेलं नसतं. चंद्राला जे काही हवं असेल ते सर्व प्रकाश आणि त्याचे लोक पुरवतात. बेंगळुरूमध्ये कुमार नावाचा एक माणूस असतो, जो चंद्रासाठी 24 तास उपलब्ध राहतो. चंद्राला जे काही लागेल तो आणून देणार असतो. आता चंद्राला एका भाड्याच्या घरात ठेवण्यात येतं. तिथे पोहोचल्यानंतर ती घराची साफसफाई करते. सगळं नीटनेटकं करून घेते आणि खिडक्यांवर वर्तमानपत्र चिकटवते, जेणेकरून बाहेरून कोणी तिला पाहू नये. पण खरी गोष्ट काही वेगळीच असते. खरं म्हणजे चंद्राला उन्हीची चीड आहे. तिची ही एक मोठी कमजोरी आहे. जर ती सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आली तर तिचं शरीर जळायला लागतं. म्हणजे चंद्रा अजिबातच ऊन सहन करू शकत नाही. त्यामुळे ती सगळ्या खिडक्या बंद करून त्यावर पेपर लावत असते. जेव्हा ती शेवटची खिडकी बंद करत असते, तेव्हाच तिची नजर एका मुलाकडे जाते आणि ती त्याच्याकडे बघतच राहते. हा मुलगा म्हणजे सनी, जो तिच्या शेजारी राहतो आणि जेव्हा सनीची नजर चंद्रावर पडते, तेव्हा तो सुद्धा तिच्याकडे बघतच राहतो, कारण चंद्रा खूपच सुंदर असते. सनी लगेचच ही गोष्ट आपल्या मित्रांना नाझे आणि वेणूला सांगतो. हे दोघं त्याचे बेस्ट फ्रेंड असतात, पण ते अभ्यासाच्या नावाखाली फक्त टाईम वेस्ट करत असतात. त्यांना फक्त मोजमस्तीच माहिती असते. स्मोकिंग करणे, दारू पिणे, पार्टी करणे, म्हणजे आयुष्य एन्जॉय करतायत की वाया घालवतायत हे देखील त्यांना कळत नाही. सनीने चंद्राबद्दल आपल्या मित्रांना सांगितल्यानंतर सनी आणि वेणू खिडक्यांकडे बघत बसतात, की काश एकदा तरी चंद्रा खिडकीवर दिसावी. पण चंद्रा फारच क्वचित खिडकीजवळ उभी राहते. यानंतर आपल्याला ऑर्गन माफियाची एक गँग दाखवली जाते, ज्यांची शहरभर दहशत आहे. रात्री जर त्यांना कोणी दिसलं तर ते त्याला किडनॅप करून मारतात आणि त्या व्यक्तीच्या शरीरातील सगळे अवयव काढून टाकतात. त्यांचा एक पॅटर्न असतो. ते ऑटोमध्ये येतात, व्यक्तीला बेहोशीचं इंजेक्शन देतात आणि त्याला त्यांच्या खुफिया अड्ड्यावर घेऊन जाऊन अवयव काढून टाकतात. आता पुढे आपण बघतो की चंद्रा या नव्या ठिकाणी आली होती, पण तिला नोकरीचीही गरज होती. म्हणून ती एका रेस्टॉरंटमध्ये काम सुरू करते. ती रात्रीची शिफ्ट करते आणि दिवसभर घरीच राहते. काही दिवसांनी कुमार तिच्याकडे येतो आणि तिला काही डिलिव्हरी देतो. एके दिवशी आपण पाहतो की सनीची पाळीव मांजर रस्त्यावर जाते. सनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतो, पण अचानक एक कार त्यांच्यासमोर येते. तेव्हा चंद्रा एक सुपर हिरोसारखी एंट्री करते आणि सनीला ढकलून वाचवते. हे सगळं कुणाच्याही नजरेस पडत नाही. फक्त सनीनेच ते पाहिलेलं असतं. सनी थोडक्यात मृत्यूपासून वाचतो. त्यामुळे तो ही सगळी गोष्ट आपल्या मित्राला वेणूला सांगतो. पण वेणू त्याला पटवतो की तू तुझ्या विचारात इतका गुंतला आहेस की जेव्हा अपघात घडला, तेव्हा तुला वाटलं की कोणीतरी तुला वाचवायला आलं. तुझ्या मनात फक्त तीच मुलगी असल्याने तुला असं भासलं की तिने तुला वाचवलं. हे असं खरंच काही घडलं नाही. हा फक्त तुझा एक भ्रम आहे. पण सनीला समजतच नाही की वेणूला कसं पटवावं. कारण त्याला ठाऊक असतं की खरोखरच चंद्रानेच त्याला वाचवलं होतं. पण वेणू सांगतो, "आम्ही सगळे तिथेच होतो. आम्हाला तर काहीच दिसलं नाही."
यानंतर रात्रीच्या वेळी एक पांढऱ्या साडीतील बाई दिसते. तिच्या मागे तेच ऑर्गन माफियाचे लोक येतात. ते तिला पकडणारच होते. तेवढ्यात एक पोलीस तिथे येतो. त्याचं नाव असतं नाजीअप्पा. नाजीअप्पा लगेचच त्या बाईजवळ जातो. गँगचे लोकही तिथेच उभे असतात. पण त्यांच्यावर काही कारवाई करण्याऐवजी तो त्या बाईलाच सांगतो, "इथे राहणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही. रात्री फिरू नकोस." इथूनच समजतं की नाजीअप्पा खरं तर एक वाईट माणूस आहे आणि तो त्या गँगला सपोर्ट करतो. कारण ही गँग एका मोठ्या राजकीय कुटुंबाशी जोडलेली असते. नाजीअप्पा त्यांना सांगतो, "या भागात किडनॅपिंग करू नका, कारण इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत." यानंतर आपण पाहतो की या गँगमधला एक माणूस रेस्टॉरंटमधल्या एका मुलीवर प्रेम करतो. याच रेस्टॉरंटमध्ये चंद्रा काम करत असते. पण खरी गोष्ट अशी असते की ती मुलगी त्याला अजिबातच पसंत करत नसते. ती त्याला स्पष्ट सांगते, तरीही तो माणूस तिच्याशी जबरदस्ती करू लागतो. इतकंच नाही तर तो ॲसिड दाखवून तिला धमकावतो, की "जर तू होकार दिला नाहीस, तर मी हे तुझ्या अंगावर टाकेन." हे सगळं दृश्य चंद्रा शांतपणे उभी राहून पाहत असते. चंद्रा फक्त बघत होती की हा माणूस कोणत्या लिमिटपर्यंत जातो आणि जशी ती वेळ आली की तो ॲसिड टाकणारच होता, तशीच चंद्रा तिथे पोहोचते. ती त्याचा हात जाडून टाकते आणि त्याला अशी मारझोड करते की तो अर्ध्यामेला होऊन जातो. पुढच्या दिवशी तो माणूस ही सगळी गोष्ट इन्स्पेक्टर नाजीअप्पाला सांगतो. तो म्हणतो, "जिच्याशी माझा सामना झाला, ती काही एक साधी मुलगी नाही. ती खूप डेंजरस आहे. तिने मला अशा प्रकारे पकडलं की मी हलूही शकत नव्हतो. तिने मला एका हाताने उचलून जमिनीवर आपटलं." हे ऐकून नाजीअप्पाला वाटतं की या मुलीला एकदा तरी भेटायलाच हवं. खरंच अशीही एखादी मुलगी आहे का, जी एका माणसाला इतक्या वाईट पद्धतीने मारू शकते? नाजीअप्पा लांबून चंद्राला पाहू लागतो. तो विचार करत असतो, ही मुलगी इतकी डेंजरस कशी काय? यानंतर आपण पाहतो की चंद्रा एका ऑटोमध्ये बसलेली असते. तेवढ्यात त्याच ऑटोमध्ये सनीही येऊन बसतो. सनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो की ते दोघं शेजारी आहे. त्यावर चंद्रा बोलते की हे तिला आधीपासूनच माहिती आहे. बोलता बोलता सनी तिला आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित करतो. पुढच्या दिवशी पार्टीला सनीला वाटतं की की कदाचित चंद्रा येणार नाही. पण आश्चर्य म्हणजे चंद्रा तिथे पोहोचते आणि ती तिथे अतिशय सुंदर दिसत असते. थोडं एन्जॉय केल्यानंतर अचानक तिथे एंट्री होते नाजीअप्पाची. त्याला खरं तर शेजाऱ्यांकडून कंप्लेंट मिळालेली असते की इथे खूप गोंधळ चालू आहे. तपासल्यावर त्याला कळतं की तिथे काही नशेच्या वस्तू देखील आहेत. पण हे सगळे विद्यार्थी असल्यामुळं नाजीअप्पा त्यांना माफ करून शेवटची वॉर्निंग देतो. तिथेच त्याची नजर चंद्रावर पडते. इन्स्पेक्टर गेल्यानंतर सनीचा मित्र नाजी चंद्राशी फ्लर्ट करायला लागतो. पण सनीला हे अजिबात आवडत नाही. कारण त्याच्या मनात आधीपासूनच चंद्राबद्दल फीलिंग्स होत्या. तरीही नाजी चंद्राला तिच्या घरी सोडायला जातो आणि सनी व वेणू हे सगळं पाहत असतात. एवढंच नाही तर नाजी चंद्राच्या घरातही शिरतो. हे बघून सनी खूपच नाराज होतो. पुढच्या सकाळी मात्र सनी आणि वेणूला समजतं पुढच्या सकाळी मात्र सनी आणि वेणूला समजतं की नाजी घरी परतलेला नाही. त्यांना शंका येते की तो अजूनही चंद्राच्या घरीच असेल. म्हणून सनी चंद्राच्या घरी येतो आणि नाजीला आवाज देतो. पण चंद्रा रागाने सांगते की तिला डिस्टर्ब करू नकोस आणि इकडून निघून जा. हे ऐकून सनी तिकडून निघून जातो. पण बाहेर पडताना त्याला कुमार तिथे येताना दिसतो आणि त्याला समजतं की कुमार चंद्राला रक्त पुरवतो आहे. हे बघून सनीला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग तो वेणूला सांगतो, "मी चंद्राचा पाठलाग करतो आणि तू तिच्या घरी जाऊन नाजीला शोध." हे दोघंही तसंच करतात. सनी चंद्राच्या मागे लागतो. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नाजी परत वेणूजवळ आला होता. पण सनी अजूनही चंद्राचा पाठलाग करत होता. तेवढ्यात आपल्याला तीच ऑर्गन माफियाची गँग दिसते, ज्यांनी चंद्राला एकटी येताना पाहिलं आणि आता त्यांचं पुढचं टार्गेट चंद्राच होती. जशी चंद्रा त्यांच्याजवळ पोहोचली, तसंच त्यांनी तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं. त्यामुळे ती बेशुद्ध व्हायला लागली. पण तेवढ्यात तिथे सनी पोहोचला. सनी त्यांच्याजवळ पोहोचण्याआधीच ते लोक तिला घेऊन निघून गेले. सनीने काही लोकांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना कॉल करण्यास सांगितलं आणि तो स्वतः त्यांचा पाठलाग करू लागला. आता पुढे आपण पाहतो की त्या लोकांनी चंद्राला एका सुनसान ठिकाणी नेलं होतं. पण जशी चंद्राचे डोळे उघडले, तसेच तिने खूप त्यांना वाईटरित्या मारहाण करायला सुरुवात केली. अगदी आपल्या मोठ्या दातांनी त्यांना चावायला लागली. त्यामुळे आपल्याला कळतं की चंद्राकडे व्हॅम्पायरसारखी शक्ती आहे. त्यांना संपवल्यानंतर आपण पाहतो की तिथे सनीसुद्धा पोहोचतो. पण चंद्राला असं पाहून सनी तिथेच बेशुद्ध होऊन पडतो. थोड्या वेळाने सनीला शुद्धीवर आल्यावर चंद्राने त्याच्यासमोर 2 ऑप्शन ठेवलेत. एक तर माझ्यासोबत या मृतदेहांना ठिकाणी लावण्यात मदत कर, नाहीतर तुझीही अवस्था यांच्यासारखीच करेन. हे ऐकताच सनीने लगेचच पहिलं ऑप्शन निवडलं आणि त्याच्यासोबत बॉडी ठिकाणी लावायला लागला. आणि याच वेळी सनीने काही हैराण करणाऱ्या गोष्टी पाहिल्या. जसं की चंद्रा खूप उंचावरून उडी मारू शकते आणि तिच्याकडे खूप वियर्ड शक्ती होत्या. इथे सनीला कळालं की चंद्रा खरंच एक व्हॅम्पायर आहे. पुढे आपण पाहतो की एक डॉक्टर आपल्या नातीला गोष्ट सांगत असतो. तो माणूस सांगतो की हजारो वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे.
एक राजा दररोज एका मंदिरात जात असे आणि तिथे काली देवीची पूजा करत असे. पण त्या मंदिरात कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. तिथे काही मुले होती जी रोज त्या मंदिराकडे पाहायची आणि राजाला तिथे येताना बघायची. त्याच्यात एक छोटी मुलगी होती. तिचं नाव होतं नीली. काही दिवसांनी त्या मुलांनी धाडस करून मंदिरात प्रवेश केला. तिथे देवीच्या पायात एक घुंगरू बांधलेलं होतं. नीलीने तो घुंगरू आणला आणि आपल्या देवीच्या मूर्तीला घालून दिला. हे जेव्हा राजाला कळलं, तेव्हा तो पूर्णपणे वेडा झाला. तो रागाने संतापून गेला होता. ज्यामुळे राजा नीलीच्या गावकऱ्यांचे सगळे मंदिर जाळून टाकतो आणि आता तो त्यांना मारण्यासाठी मागे लागतो. यामुळे नीलीच्या घरच्यांना आपला जीव वाचवण्यासाठी एका गुहेत लपावं लागतं, कारण राजा कधीही येऊन त्यांना मारू शकतो. तेवढ्यात नीलीची आई पाहते की नीली तिथे नाही आणि राजाचे सैनिक आता पोहोचले आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला कळतं की नीली गुहेच्या खूप आतपर्यंत गेली आहे. तिथे ती एका हेडलेस मूर्तीला पाहते. तिचं शिर खाली पडलेलं असतं. जशी नीली त्या शिराला हात लावते, तशा काही विचित्र गोष्टी घडू लागतात आणि नीली बेशुद्ध पडते. दुसरीकडे राजाचे सैनिक सगळ्या लोकांना पकडतात आणि त्यांना मारून टाकतात. जेव्हा नीली गुहेबाहेर पोहोचते, तेव्हा तिलाही ठार मारलं जातं. पण नीली खऱ्या अर्थाने मरत नाही, कारण तिच्यात आता एक सुपर पॉवर आलेली असते. त्या शक्तीमुळे ती राजाचे सगळे सैनिक मारून टाकते. काही लोकांचं म्हणणं होतं की नीली एका विशिष्ट उद्देशासाठी आली आहे. त्यामुळे नीली तिकडून निघून जाते आणि आपल्याला समजतं की खरी गोष्ट म्हणजे नीली ही दुसरी कोणी वेगळी नसून चंद्राच आहे, जिचं वय हजारो वर्षांचं आहे. आता कथा पुन्हा प्रेझेंट टाईममध्ये येते. रात्री सनीने जे काही पाहिलं होतं त्याचा विचार करतानाही तो खूप घाबरलेला असतो. तो आपल्या मित्रांनाही काही सांगू शकत नव्हता, कारण तो फारच घाबरलेला होता. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की चंद्राने त्या तिघांना मारलं होतं. तिथे आता नाझीअप्पा तपासासाठी येतो. तिथे त्याला एक लेन्स मिळतो. तो लेन्स प्रत्यक्षात चंद्राचा असतो, कारण चंद्राचे डोळे निळे असतात आणि ती लेन्स घालूनच आपले डोळे नॉर्मल दाखवायची. आणखी काही लोकांनी मागच्या रात्री तिथे सनीलाही पाहिलं होतं. त्यामुळे लोकांना वाटतं की यामागे सनीचाही हात आहे. म्हणून इन्स्पेक्टर नाझीअप्पा सनीचा पाठलाग करू लागतात. सनी चंद्राला भेटतो आणि सांगतो की मागच्या रात्री जे काही झालं ते आज पेपरमध्ये छापून आलं आहे. पण चंद्र त्याला सांगते की बॉडी सापडलेली नाही. त्यामुळे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. आपण पकडले जाणार नाही. पण हे सगळं नाझीअप्पा दुरून पाहत असतो. त्याला खात्री होती की या सगळ्यामागे चंद्राचाही हात आहे आणि त्याला आधीपासूनच माहिती असतं की चंद्रा खूप डेंजरस आहे. म्हणून नाझीअप्पा ठरवतो की तो चंद्राच्या घरी जाऊन तपास करणार. दुसऱ्या बाजूला चंद्र आणि सनी बोलत असतात. इथे सनी तिच्याकडे विचारतो की तुझं खरं नाव चंद्रच आहे का? त्यावर चंद्र सांगते की तिचं खरं नाव नीली आहे. नीली नाव ऐकून सनी आश्चर्यचकित होतो, कारण त्याने कल्याणकटूची गोष्ट ऐकली होती, जी त्याला फक्त मिथक वाटत होती. त्याने ऐकलं होतं की कर्नार नावाच्या माणसाने नीलीचा जीव घेतला होता. त्यावर नीली सांगते की तसं काही नाहीये. त्यावेळी कर्नारने माझ्यावर वार केला होता. मी मेलीसुद्धा होते, पण पुढची गोष्ट वेगळीच आहे. प्रत्यक्षात कर्नार खूप चांगला माणूस होता. लोकांना दाखवण्यासाठी त्याने माझा जीव घेतल्यासारखं दाखवलं होतं, जेणेकरून लोकांना वाटावं की नीली मरण पावली आहे. कर्नार म्हणाला होता की माझ्यासारखे खूप लोक या जगात आहेत. खूप चांगले लोकही आहेत आणि खूप वाईट लोकही आहेत. मी मात्र एक साधारण माणूस आहे. माझ्यात काही शक्ती नाहीत, पण मी त्या वाईट लोकांना थांबवू इच्छितो, जे इतरांना त्रास देतात. ज्यात मला तुझी मदत लागणार आहे. कर्नार नीलीला सांगत होता. तो म्हणाला की आपल्याला 2 लोकांना काबूत आणायचं आहे. त्यांना काबूत आणल्यानंतर आपण खूप चांगल्या पोझिशनमध्ये येऊ आणि मग आपण त्या वाईट लोकांना थांबवू शकू. नीली सांगते की कर्नार आणि ती खूप चांगले मित्र होते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इन्स्पेक्टर नाझीअप्पा नीलीच्या घरात तपास करत असतो. तिथल्या काही गोष्टी पाहून त्याला कळतं की प्रत्यक्षात चंद्रा ही काही साधी मुलगी नाही. त्याला फ्रीजमध्ये खूप सारं रक्त सापडतं. डोळ्यांच्या खूप साऱ्या लेन्स सापडतात आणि एका खुफिया रूममध्ये अशा काही गोष्टी दिसतात, ज्यामुळे त्याला खात्री पटते की नक्कीच काहीतरी इथे गडबड आहे. तेवढ्यात चंद्राही तिथे पोहोचते. तिला नाझीअप्पाच्या उपस्थितीचा अंदाज येतो आणि मग त्यांच्यात प्रचंड फाईट सुरू होते. पण इथे चंद्रा त्याला एकतर्फी हरवते आणि त्याच्या हाताला चावा देखील देते. त्या क्षणी ती त्याला ठार मारणार होती. तेवढ्यात सनी तिथे पोहोचतो, पण तोवर नाझीअप्पाने गोळीबार सुरू केलेला असतो. एक गोळी सनीला लागते आणि तो गंभीर जखमी होतो. नाझीअप्पा खिडकीतून उडी मारून तिकडून पळ काढतो. चंद्राला चांगलंच माहिती होतं की जर सनीला हॉस्पिटलमध्ये नेलं, तर ते पकडले जाऊ शकतात. त्यामुळे ते त्याला एका खुफिया ठिकाणी नेतात. तिथे सनीचा इलाज त्याचा मित्र वेणू करणार होता, जो फक्त मेडिकलचं शिक्षण घेत होता. पण त्याला काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नव्हता. दुसऱ्या दिवशी समजतं की नाझीअप्पा स्वतःही खूप जखमी झालेला आहे आणि त्याच्या शरीरात विचित्र बदल सुरू झाले आहेत. त्याने सनी आणि चंद्राच्या नावावर मोस्ट वॉन्टेड म्हणून वॉरंट काढून घेतले होते. त्यामुळे चंद्रा मोठ्या अडचणीत येणार होती.
त्यामुळे ती प्रकाशला फोन करते आणि सांगते, "जसा हा मुलगा ठीक होईल, तुम्ही लगेचच सेफ हाऊसला निघा. तिथे पोहोचल्यानंतर कोणीतरी नक्कीच तुमची मदत करेल. आमचे सगळे लोक तिथेच आहे." सनी थोडा बरं झाल्यानंतर चंद्रा त्याच्याशी बोलते. ती त्याला सांगते, "मी नाजिअप्पाला चावा घेतला होता. त्यामुळे कदाचित तो मरून जाईल किंवा मग माझ्यासारखा बनेल." हे ऐकून सनी विचारतो, "जर तू मला चावा घेतलास तर मीही तुझ्यासारखा बनू शकतो का?" त्यावर चंद्रा म्हणते, "तसं नाही. जर मी तुला चावा घेतला तर खूप शक्यता आहे की तुझा जीव जाईल. कारण तुझं शरीर इतकं हेल्दी नाही. तुम्ही सिगारेट ओढून-ओढून तुमचे फुफ्फुसं जाळून टाकले आहेत. दारू पिऊन बसला आहेस. त्यामुळे तुझा काहीही चान्स नाही. पण नाझिअप्पाचं शरीर हेल्दी आहे. तो त्या व्हायरसशी लढू शकतो आणि माझ्यासारखा बनू शकतो. जर तो माझ्यासारखा बनला तर खूप प्रॉब्लेम होईल. कारण जो नवीन-नवीन कन्व्हर्ट होतो त्याच्याकडे खूप साऱ्या शक्ती असतात आणि सुरुवातीला त्यांना सूर्यप्रकाशापासूनही काही प्रॉब्लेम नसतो." आता चंद्रा खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगते. ती सांगते की अनेक वर्षांपूर्वी मी एका मुलावर प्रेम करत होते. तो अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. तुला पाहिलं की मला त्याचीच आठवण होते. आम्ही दोघं एकत्र होतो. पण एका दिवशी काही वाईट शक्तींनी हल्ला केला आणि मला वाचवण्याच्या नादात तो स्वतःच मारला गेला. त्याचं दुःख मला आजही आहे. म्हणून मी तुला काहीही होऊ देणार नाही. पुढच्या दिवशी आपण बघतो की सनी आणि चंद्रा यांच्याबद्दल काही पोलिसांना कळतं. ते तिथे येऊन चंद्राच्या डोक्यात गोळी मारतात, ज्यामुळे तिचा मृत्यू होतो. पण त्याचवेळी एका नव्या कॅरेक्टरची एंट्री होते, ज्याचं नाव आहे टोमिनो थॉमस. टोमिनो देखील चंद्रासारखाच एक सुपर हिरो आहे आणि त्याची सुपर पॉवर ही जादूगाराच्या रूपात आहे. टोमिनो इथे त्या पोलिसांच्या समोर एक असं हॅल्युसिनेशन तयार करतो, की ते पोलीस त्याला शोधूच शकत नाही. मग टॉमिनो त्या सगळ्या लोकांना घेऊन सेफ हाऊसला जातो. पण त्यांना जाताना नाजिअप्पाने पाहिलं होतं. त्यामुळे नाजिअप्पा नक्कीच चंद्रावर अटॅक करणार होता. जेव्हा ते सेफ हाऊसला पोहोचतात, तेव्हा गरुडा नावाची एक स्क्वॅड चंद्रा आणि तिच्या लोकांवर हल्ला करते. टोमिनो तिथून निघून गेलेला असतो. पण आता रात्र झालेली असते, त्यामुळे त्या सगळ्यांना चंद्रा एकटीच सांभाळते आणि त्यांना फारच वाईटरित्या मारहाण करते. मात्र चंद्रा त्यांना ठार करत नाही, फक्त मारहाण करते. तिच्याकडे एक अशी गन असते, ज्यामुळे ती सगळ्यांना बेशुद्ध करत जाते. शेवटी चंद्राचा सामना नाजिअप्पाशी होतो. नाजिअप्पा खूपच धोकादायक असतो, कारण तो नुकताच कन्व्हर्ट झालेला असतो. त्यामुळे त्याच्या शक्ती खूप स्ट्राँग असतात. यामुळे नाजिअप्पा चंद्राला फारच वाईटरित्या मारहाण करत असतो. हे बघून सनी आणि विनू हैराण होतात. एक वेळ अशी येते की नाजिअप्पाने चंद्राला जवळ पूर्णपणे मारूनच टाकलेलं असतं. ती खूप वाईटरित्या जखमी झालेली असते आणि तिचं खूप रक्तही वाहत असतं. हे पाहून सनी लगेचच चंद्राच्या दिशेने रक्त फेकतो, ज्यामुळे चंद्राच्या आत पुन्हा पॉवर येते. मग ती नाजिअप्पाशी लढून त्याला ठार मारते. पण सनीला वाचवताना वेणू फारच गंभीर जखमी होतो. जरी नाजिअप्पा आता मेलेला असला, तरी चित्रपटाच्या शेवटी चंद्रा सनीकडे येते आणि म्हणते, की "आता मला इकडून निघावं लागेल. मी 20 वर्षापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू शकत नाही. पण यावेळेस पहिल्यांदा असं होईल, की मला वेळेआधीच जावं लागेल. कारण जर मी इथे राहिले, तर तुझ्यावरही, माझ्यावरही आणि या जगावरही खूप मोठा धोका येऊ शकतो. तू नेहमीच माझ्या आठवणीमध्ये राहशील." एवढं बोलून चंद्रा तिकडून निघून जाते आणि शेवटी एका नवीन कॅरेक्टरची एंट्री होते. हा हिरो म्हणजे दुलकर सलमान. तो इथे सुपर हिरोच्या रूपात येतो आणि त्या सेफ हाऊसमध्ये खूप लोकांना मारतो आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. इथे चित्रपट संपतो, पण खरी मजा इथे संपत नाही. कारण त्यानंतर मिड क्रेडिट आणि पोस्ट क्रेडिट सीनमध्ये अजून मोठे रहस्य उलगडतात आणि त्याचबरोबर केरळच्या जुन्या लोककथांशी जोडलेली नीलीची गोष्ट देखील उलगडते. केरळच्या लोककथांमध्ये एक नाव वारंवार ऐकायला येतं, नीली. लोक म्हणतात की ती एक स्पिरिट आहे, जी दिसायला जितकी सुंदर तितकीच आतून भयानक. या कथेतून नीलीचा जन्म झाला आहे. अभिनेत्री कल्याणीने साकारलेली नीली म्हणजे चंद्रा सुरुवातीला आपल्याला एक साधी मानवी मुलगी वाटते. पण जसजसं कथानक पुढे सरकतं, तसतसं तिचं खरं रूप उलगडतं. रात्री रक्त पिणारी एक वॅम्पायर. दिसायला निरागस, पण आतून एका प्रचंड शक्तीने भरलेली. तो सीन आठवा, जिथे चंद्रा अचानक आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी ट्रॅफिक ऑर्गन गँगवर तुटून पडते आणि तिथेच तिचं रूपांतर होतं साध्या मुलीपासून एका भयानक वॅम्पायरमध्ये. तो क्षण अंगावर काटा आणणारा होता. पण प्रश्न इथे संपत नाही. नीली अशी का आहे आणि तिचा खरा उद्देश काय आहे? फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला तिची कहाणी दिसते. नीली लहान असताना तिथल्या राजाने तिच्या संपूर्ण जमातीचा नाश केला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आईला ठार मारलं गेलं आणि गुहेच्या अंधारात एका वटवा घोडाने नीलीला चावलं. त्या क्षणापासून तिच्यात आल्या अलौकिक शक्ती आणि ती एका वॅम्पायरमध्ये रूपांतरित झाली. पण हे लक्षात ठेवा, या चित्रपटात दाखवले गेलेले सगळे सुपर हिरोज हे इमॉर्टल आहे, म्हणजेच अमर आहेत आणि त्यांच्या शरीरावर कितीही जखमा झाल्या तरी त्या क्षणार्धात भरून जातात. जणू युद्ध कितीही भयंकर असेल
तरी ते पुन्हा पुन्हा उभे राहतात. मंडळी, इथपर्यंत तुम्ही पाहिलं लोका चॅप्टर 1 चंद्रामध्ये कसं सगळं रहस्य उलगडत गेलं. पण अजून खरी मजा येते मिड क्रेडिट आणि पोस्ट क्रेडिट सीनमध्ये. सर्वप्रथम मिड क्रेडिट सीनमध्ये आपल्याला भेटतो टोमिनो थॉमस. नीली अडचणीत सापडली असते, पोलीस तिच्यावर हल्ला करतात आणि तिथेच टॉमिनो थॉमसची भन्नाट एंट्री होते. लास्ट पोस्ट क्रेडिट सीनमध्ये जेव्हा एक माणूस टोमिनोजवळ येऊन सांगतो की त्याच्यासारखा माणूस एका गुहेजवळ पाहायला गेला आहे, तेव्हा तो रिव्हील करतो की तो एकटा नाही, तर त्याच्यासारखे दिसणारे तब्बल 390 त्याचे भावंड आहेत. म्हणजेच त्याच्यासारखी शक्ती असणारे वेगवेगळ्या ठिकाणी लपलेले अजून शेकडो बिंग्स. याचा अर्थ चेतन एक साधा कॅरेक्टर नाही, तर तो एक प्रचंड क्लॅनचा भाग आहे, जिथे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या शक्ती आहेत. ही भावंड कुठून आली, त्यांचं खरं ओरिजिन काय, हे अजून पूर्णपणे उघड केलं गेलं नाही. पण हाच संकेत आहे की पुढच्या लोका चॅप्टर्समध्ये आपल्याला चेतनच्या परिवाराचं आणि त्यांच्या अमरत्वाचं रहस्य कळणार आहे. म्हणजे चंद्रा फक्त एक सुरुवात आहे. खरी आर्मी ऑफ इमॉर्टल्स अजून यायची आहे. पुढच्या चॅप्टर्समध्ये कदाचित आपण या क्लॅनचं ओरिजिन आणि त्यांच्या मिशनबद्दल जाणून घेऊ. आणि सोबतच अजून एक मोठं सरप्राईज म्हणजे दुलकर सलमान याचा धमाकेदार केमिओ. ते एका 3 पायाच्या कुत्र्यासोबत दिसतात, जे अजूनही एक गूढ प्रश्नचिन्ह आहे. स्वतःची ओळख करून देताना ते सांगतात की ते यमन म्हणजे हिंदू मायथॉलॉजीनुसार गॉड ऑफ डेथ म्हणजे यमासारखे आहेत. आता विचार करा, एकीकडे व्हॅम्पायर चंद्रा, दुसरीकडे मॅजिशियनसारख्या पॉवर असणारा टॉमिनो थॉमस आणि एक कॅरेक्टर जो यमासारखा आहे म्हणजे दुलकर सलमान. आता या युनिव्हर्सची खरी लढाई सुरू होणार आहे. तुमच्या मते पुढच्या भागात काय होईल? नीलीचं खरं मिशन काय आहे? चेतनची 390 भावंडं कुठे आहेत? आणि यमनची खरी भूमिका काय आहे? कमेंटमध्ये तुमचे अंदाज नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय कथा ऐकण्यासाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.